नमस्कार. प्राइम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादीकडे जे अर्थ खातं होतं ते परत राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे, ही मागणी सुनेत्रा पवार यांनी केली. यावरून त्या नाराज राहिल्या. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, अर्थ खात्याबद्दल चर्चा केली. राष्ट्रवादीमधनं अर्थ खात्याबाबतीत दबाव वाढत गेला. अखेर मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तब्बल 35 मिनिटं अर्थ खात्याच्या बाबतीत चर्चा केली आणि अखेर ठरलं हे खातं कुणाला द्यायचं, हे खातं कधी द्यायचं आणि हे खातं आता कुणाकडे जाणार. पाहूयात आपण या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, महायुतीची जेव्हा सगळी घडण झाली त्यावेळेला आधी एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप हे दोघं बरोबर होते. मग अजितदादा त्यांच्या समवेत आले आणि एक सरकार महायुतीचं स्थापन झालं. जी महत्त्वाची पदं असतात, मग त्याच्यामध्ये गृहमंत्री पद असतं, त्याच्यामध्ये नगरविकास खात्याचं पद असतं, महसूल खात्याचं पद असतं, अर्थ खात्याचं पद असतं. ही जी महत्त्वाची पदं आहेत ही कुणाला तरी द्यावी लागतात. यातली काही महत्त्वाची पदं जसं की गृह खातं आहे, महसूल आहे, हे भाजपने आपल्याकडे ठेवलं. एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं पद आपल्याकडे घेतलं. अजितदादा यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की मला जर का अर्थ खातं मिळत असेल तर मी तुमच्याबरोबर येतोय. आणि अर्थ खातं हे अजितदादा पवारांना देण्यात आलं. अजितदादा पवारांनी यापूर्वी सुद्धा या राज्याचं अर्थमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे आणि अतिशय उत्तम दर्जाचं काम हे अजितदादांनी या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आपसुकच अर्थ खातं हे अजितदादांकडे आलं आणि अजितदादांनी ते अत्यंत म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या मध्ये निधी जेव्हा कमी पडत होता तेव्हा अगदी सडेतोड पद्धतीने भूमिका घेत अजितदादांनी या लाडकी बहीण योजनेबद्दल सुद्धा काही त्यांची मतं ही ठामपणाने मांडली होती. पण राज्यातल्या तिजोरीचा पैसा हा कुठे गेला पाहिजे, किती गेला पाहिजे, राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा कसा शिल्लक राहायला पाहिजे, हे यावर अजितदादांचं खूप बारकाईनं लक्ष असायचं. पण दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे की 28 जानेवारीला अजितदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि एक या सरकारच्या समोर म्हणूयात किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर म्हणूयात एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की आज दादांकडे जी पदं आहेत त्याचं काय करायचं. कारण अगदी 1.5 महिन्यामध्ये पुढच्या राज्याचं बजेट जे आहे ते जाहीर करायचं होतं आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये, त्या सगळ्या धामधुमीमध्ये किंवा त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला की अर्थ खातं जे आहे, जे अजितदादांकडे आत्तापर्यंत होतं ते आता आपल्याकडे ठेवायचं आणि हे बजेट सादर करायचं. मुख्यमंत्र्यांना हे अधिकार असतात की कोणतंही खातं असू द्या, त्या खात्यामधल्या मंत्र्याचं जर का काही झालं म्हणजे त्यांचं निधन झालं किंवा काही गडबड झाली तर ते खातं आपल्याकडे घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. त्याप्रमाणे अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं आणि मग राज्यामध्ये पुढच्या 1.5 महिन्यामध्ये जे बजेट होतं ते बजेटही त्यांनी सादर केलं. पण त्याच वेळेला मुख्यमंत्री असंही म्हणालेले होते की आता बजेट आहे म्हणून हे खातं मी माझ्याकडे ठेवलेलं आहे, पुढे ते ज्यांचं आहे त्यांच्याकडे आम्ही देणारच आहोत. फक्त परिस्थिती अशी होत गेली की त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जे अंतर्गत कलह आहेत गेल्या आपण एक 1.5 महिन्यामध्ये बघतो आहोत. मग तो प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या बाबतीतला असू देत, त्यांच्यावर दादांच्या अपघाती निधनाबद्दल रोहित पवार यांनी काही आरोप केले, त्यांच्यावर टीका केली, अशा पद्धतीने एक प्रकरण घडलं. त्यानंतर राष्ट्रवादीमधले आमदार जे आहेत अजितदादा गटातले ते आमदार जे आहेत ते कन्फ्युज्ड अवस्थेमध्ये गेले की सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व कसं राहील, त्या सक्षम नेतृत्व करू शकतील का वगैरे वगैरे. एकूण अशा सगळ्या एक अंतर्गत ज्याला म्हणतो ना
अंतर्गत वाद राष्ट्रवादीमध्ये राहिले. आत्ता देखील मग पत्रावरनं देखील जे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं त्या पत्रावरनं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यामध्ये थोडेसे खटके उडल्यासारखं आपण बघितलेलं आहे. पार्थ पवार त्यानंतर राज्यसभेवर गेले. पार्थ पवार आता पूर्ण पक्षाची कमान जी आहे, म्हणजे जरी सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असल्या तरी सुनेत्रा पवारांच्याही पेक्षा जर का पक्षाचे सगळे निर्णय घेण्याची जी काही ही आहे, निर्णय कोण घेतं तर ते पार्थ पवार घेतात. आणि त्यामुळे सध्या पार्थ पवारांनी जे त्यांना वाटते जी केडर पार्थ पवारांना तयार करायची आहे त्यावर ते जास्त फोकस्ड आहेत. पक्षातले जे जुने आहेत म्हणजे आता प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांच्या बाबतीमध्ये तर पार्थ पवारांच्या मनामध्ये खूप राग आहे. तिकडे छगन भुजबळ आत्ताच आजकालमध्येच छगन भुजबळांबरोबर त्यांचे खटके उडालेले आहेत. अशा सगळ्या स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की आत्ता या स्थितीत जे अंतर्गत सगळे राजकारण राष्ट्रवादीमध्ये चालू आहे तेव्हा हे खातं त्यांच्याकडे न देता हे आपण आपल्याकडेच ठेवूयात. आणि त्यामुळे आज 4 महिने होत आहेत जवळपास, पण हे खातं भाजपकडेच आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. पण आत्ता गेल्या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये सुनेत्रा पवार यांनी आता जी 3-4 दिवसापूर्वीची जी एक राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार यांनी एक नाराजी व्यक्त केली की आमचं अर्थ खातं जे अजितदादांकडे होतं ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते दिलं जात नाही आहे किंवा ते देण्यामध्ये थोडासा विलंब होतोय. या बाबतीमध्ये त्यांनी एक नाराजी व्यक्त केली. या संदर्भामध्ये पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट सुद्धा घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं अर्थ खातं आहे ते आमच्याकडे यावं ही आमची सगळ्यांची भावना आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमधले जे इतर नेते आहेत ते सुद्धा अर्थ खात्याच्या बाबतीमध्ये आग्रही आहेत. याचं कारण असं आहे की ते महत्त्वाचं खातं आहे आणि जर का पक्षाकडे इतकं तगडं खातं नसेल तर मग त्या पक्षाला त्या पद्धतीचं स्थान उरत नाही आणि मग त्याचा परिणाम हा अगदी आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापासून होतो. कारण शेवटी निधीची आवश्यकता ही असते आणि निधीच जर का निधी वाटपाचंच जर का सूत्र आपल्या हातात नाही आहे तर अशा वेळेला आमदार देखील अस्वस्थ होतात आणि मग त्याचा परिणाम हा पक्षावर होतो. मग कधी कधी आमदार पक्षातनं बाहेर जाऊ शकतात, कोणी पदाधिकारी, कार्यकर्ता फुटू शकतो. या सगळ्यामुळे पक्षाकडे एक चांगलं तगडं पद असावं ही त्यातली एक भावना आहे. त्यातून अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे होतं त्यामुळे ते हवंच आहे ही एक त्यांची भूमिका राहिली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सगळेच दिल्लीमध्ये होते 2 दिवस, म्हणजे मुख्यमंत्री स्वतः होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते. एक विधान परिषदेवर चर्चा झाली पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थ खात्याच्या विषयी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केली. तब्बल ती चर्चा 35 मिनिटं त्यांची चालली आणि यानंतर मग एक फायनली आता ठरलेलं आहे की अर्थ खात्याची जी जबाबदारी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे होती ती अर्थ खात्याची जबाबदारी ही राष्ट्रवादीकडे देऊन टाकायची. त्यामुळे लवकरात लवकर आता काही पुढच्या दिवसांमध्ये, महिन्यात, 1-2 महिन्यामध्ये अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीकडे येऊ शकेल. आता प्रश्न हा येतो की राष्ट्रवादीकडे जर अर्थ खातं देण्याचं ठरलं तर मग राष्ट्रवादीमध्ये असं कोण आहे की जे अर्थ खातं सांभाळू शकेल? कारण अजितदादां इतकं परफेक्ट, अजितदादां इतकं सक्षमतेनं, अजितदादां इतकं डोळ्यात तेल घालून या खात्यावर ज्याला करडी नजर असणं म्हणतो तशा पद्धतीची नजर या खात्यावरनं असणारे असे या पक्षामध्ये आता कोण आहेत? मग काहींची नावं पुढे येतात, ते म्हणजे छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अशी जी काही त्यांची अनुभवी माणसं आहेत त्यांची नावं पुढे येतात. आत्ता 2 दिवसापासून सुनील तटकरे यांच्या नावाची सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सुनील तटकरे तर खासदार आहेत, तर ते अगदी बरोबर आहे. सुनील तटकरे जरी खासदार असले तरी त्यांना खासदारकीचा तिकडनं राजीनामा द्यायला लावायचा, त्यांना महाराष्ट्रात आणायचं आणि महाराष्ट्रातनं त्यांना मग विधान परिषदेचं तिकीट द्यायचं. विधान परिषदेमधनं ते आमदार होतील आणि मग त्यानंतर त्यांच्याकडे अर्थ खातं हे सुनील तटकरेंकडे द्यायचं. अशा पद्धतीची एक चर्चा यामध्ये रंगली. याचं कारणही असं आहे की सुनील तटकरेंनी याआधी सुद्धा अर्थ खातं हे सांभाळलेलं आहे, त्यामुळे त्यांना त्या खात्याचा अनुभव आहे.
अशी एक चर्चा रंगली. पण म्हणजे जेव्हा सुनील तटकरेंना या बाबतीमध्ये काही लोकांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी नाही रे बाबा, मी आपला दिल्लीतच सुखी आहे अशा पद्धतीचं उत्तर दिलं. अर्थात हे उत्तर देण्यामागे म्हणजे त्यांनी या गोष्टीला जरी याची चर्चा जरी राष्ट्रवादीमध्ये झाली असेल तरी सुनील तटकरेंनी काही याला अजूनपर्यंत तरी होकार किंवा नकार असं काहीच दिलेलं नाही आहे. याचं कारण असं आहे किंवा सुनील तटकरे का हो म्हणले नसतील किंवा का अजून ते त्याच्यावर बोलत नाही आहेत, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं आणि पार्थ पवार यांच्यामध्ये काही फारसं आपण बघतोय की फार चांगलं सध्याचं वातावरण नाही आहे. एकतर एक ऑडिओ क्लिप जी की आपल्यापर्यंत कधीच ती आली नाही, पण एक ऑडिओ क्लिप आहे की जी ऐकवली गेली, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी कुणीतरी अजितदादांच्या बद्दल काही अपशब्द वापरलेले आहेत. तर तो एक भाग आहे. दुसरं, पक्षाकडचा जो एक निधी असतो त्या निधीवर सुद्धा खूप म्हणजे ज्याला म्हणतो की बेसुमार असं निधी उचलला गेला आहे. म्हणजे आत्ताच्या निवडणुकांमध्ये जो निधी वापरला गेला त्याला कोणतंही बंधन राहिलं नाही, ताळतंत्र राहिलं नाही आणि मग पक्षाचा निधी हा वाटला गेला. काहींनी तर ब्युटी पार्लरसाठी आपल्या त्यातला निधी उचलला वगैरे अशा काही चर्चा या समोर आल्या. म्हणजे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या ज्या राष्ट्रवादीच्या आहेत की ज्यांच्यावर आत्ता आरोपही आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ते तसं बोललं गेलं. त्यामुळे निधी वाटपावरनं म्हणजे पक्षाच्या निधीवरून सुद्धा पार्थ पवार हे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर नाराज आहेत. मग अशा स्थितीमध्ये म्हणजे निधी वाटपावरूनच जेव्हा ही नाराजी आहे, पक्षातल्या निधीवरूनच जर ही नाराजी आहे, तर राज्याचं अर्थ खातं हेच सुनील तटकरेंना द्यायचं याला निश्चित पार्थ पवार हे राजी होणार नाहीत. हे पक्षातल्या आत्ता प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे कदाचित तिकडनं सुनील तटकरेंनी सुद्धा या बाबतीमध्ये न बोलणं पसंत केलं असेल की नाही बाबा, मी दिल्लीतच सुखी आहे. तर त्यामुळे मग आता प्रश्न असा पडतो की हे कुणाकडे जाणार, तितकं सक्षम कोण आहे. तर आत्ता अशी चर्चा सुरू आहे, जी आजच्या दिवसातली ही चर्चा आहे की सगळे राष्ट्रवादीतले बाकीचे जे सगळे नेते आहेत ते आग्रह करतायत की सुनेत्रा पवार यांनी आमच्या पक्षाची पूर्ण धुरा सांभाळलेली आहे, त्या आमच्या अत्यंत सक्षम अशा नेत्या आहेत आणि त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा आहेत. तर त्यामुळे आणि अजितदादांकडेच हे खातं होतं, त्यामुळे या खात्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांनीच स्वीकारावी. थोडक्यात अर्थमंत्री पदाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावी अशी एक आता आजच्या दिवसातली एक महत्त्वाची बातमी ही समोर येते. म्हणजे हे जर का अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे दिलं गेलं तर याची दाट शक्यता आहे, म्हणजे 90% जास्त ही शक्यता आहे की हे मंत्रीपद जे आहे किंवा अर्थ खातं जे आहे हे सुनेत्रा पवार स्वतःकडे ठेवतील. ही आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणून मी तुमच्यासमोर आणली आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय की खरंच अर्थ खातं भाजप एक तर राष्ट्रवादीला देईल का? एक दिलं तर राष्ट्रवादीकडे असे कोण नेते आहेत की जे अर्थ खात्याची जबाबदारी पार पाडू शकतात? तिसरं, सुनेत्रा पवार यांच्याकडे जर का अर्थ खात्याची जबाबदारी आली तर तुम्हाला काय वाटतं की त्या अर्थ खात्याची जबाबदारी पार पाडण्यास तितक्या सक्षम आहेत का? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.